हॅलो. हां सर, चालू करा. हा, आपण काल 15-20 मिनटंच पाहिलं लेक्चर, परंतु IPC 336 ते 343 पाहिलेलं आहे. माझा घसा अजून काही फार चांगला झालेला नाही, पण आपण आज 348 ते 354 यामधील महत्त्वाच्या व्याख्या बघूया. विशेषतः IPCमध्ये 343 342मध्ये काय फरक आहे ते थोडक्यात आधी सांगतो. 342मध्ये एखाद्या व्यक्तीला कोणत्याही बंदिस्त जागेमध्ये, बंदिस्त कंपाऊंडमध्ये कोंडून ठेवणे किंवा बंदिस्त करणे असा त्याचा अर्थ आहे. समजा दरवाजे खिडक्या नसलेलं एकदम मोठं कंपाऊंड आहे 10 फूट उंचीचं, आणि त्या कंपाऊंडमध्ये एखाद्या व्यक्तीला ठेवलं असेल तरीसुद्धा तो 342चा म्हणजे अन्यायाने कैदेत ठेवणे हा गुन्हा होतो. त्याला रॉंगफुल कन्फाइनमेंट किंवा अन्यायाने कैदेत ठेवणे असं म्हटलं जातं. आणि त्यासाठी शिक्षा आहे याला 1 वर्षापर्यंतच्या कैदेची आणि 1,000 रुपये दंड. 343 हे जरा त्याहून थोडंसं जास्त काळ ठेवल्यास, म्हणजे 3 दिवस आणि 3 दिवसापेक्षा जास्त जर एखाद्याला कैदेत ठेवलं तर त्यासाठी 343 प्रमाणे शिक्षा होऊ शकते, आणि ती शिक्षा ही 2 वर्षापर्यंत वाढते, 2 वर्षापर्यंत. आता 348 ते 354कडे जाऊया. आतापर्यंतच्या IPCमधील सर्वात महत्त्वाची व्याख्या ही या कलमांमध्ये आहे, लक्षात असू द्या. 348पासून पुढे जे बघतील आणि तो IPCचा भाग ज्याला समजेल तो खऱ्या अर्थानं म्हणजे अचूकता येईल. बळजबरीने कबुली जबाब घेण्यासाठी किंवा एखादी मालमत्ता परत घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला गैरपरिरोध किंवा त्याला अन्यायाने कैदेत ठेवणे असं आहे. परिरुद्ध हा शब्द काही पुस्तकामध्ये आहे, काही पुस्तकामध्ये कैदेत ठेवणे आहे. तर 3 दिवसापेक्षा जास्त जेव्हा गुन्हेगाराला किंवा एखाद्या संशयित व्यक्तीला किंवा कोणत्याही व्यक्तीला कोणीही आतमध्ये कैदेत ठेवला असेल तर तो 348 प्रमाणे अपराध होतो. आता बऱ्याच वेळा सावकार किंवा बेकायदेशीर सावकारी करणारे गुंड, खंडणी करणारे लोक हे एखाद्याला कोंडून ठेवतात आणि पैशाची मागणी करतात किंवा त्याच्या नातेवाईकाकडे पैसे मागतात. तर ते जर 3 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी या ठिकाणी कोणी ठेवलं असेल तर त्याला या ठिकाणी 348 प्रमाणे शिक्षा होऊ शकते. आणि कबुली जबाब घेणे, कबुली जबाब घेणे आता आपण 330मध्ये पाहिलेलं आहे. तसंच या ठिकाणी 348मध्ये काय फरक आहे. 330मध्ये कबुली जबाब घेत असताना एखाद्याला दुखापत करणे, जखमी करणे असं आहे 330मध्ये. आणि 348मध्ये दुखापत केलीच पाहिजे असं नाही, केवळ त्याला 7 दिवस 3 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी कैदेत ठेवणे आणि त्याच्याकडून काहीतरी लिहून घेणे, त्याच्याकडून कुठली तरी मालमत्ता हस्तगत करणे किंवा त्याच्याकडून कोणतीही मालमत्ता ताब्यात घेणे यासाठी नुसतं कैदेत ठेवलं तर 348 होतो. त्यामुळे 330मधला आणि 348मधला फरक तुमच्या लक्षात येऊ द्या. 330मध्ये दुखापत केली जाते आणि 348मध्ये दुखापत केली नाही तरी या ठिकाणी तो गुन्हा होतो आणि 348ला शिक्षा आहे 3 वर्ष. हे हळूहळू वाढत जाते शिक्षा. 342ला 1 वर्ष आहे, 343ला 2 वर्ष शिक्षा आहे, 348ला 3 वर्ष शिक्षा आहे. आता 349 याला म्हणायचं बलप्रयोग, बळाचा वापर, व्हॉट इज क्रिमिनल फोर्स किंवा व्हॉट इज फोर्स, आणि
350मध्ये आहे तो म्हणजे फौजदारी पात्र बलप्रयोग. त्यामुळे हे शब्द तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे की 349मधली व्याख्या जी आहे ती म्हणजे व्हॉट इज फोर्स. फोर्स म्हणजे काय, बलप्रयोग करणे म्हणजे काय. आपल्याला सर्वसाधारणपणे बलप्रयोग म्हणजे असं वाटतं की एखाद्याला हेतुपूर्वक धक्काबुक्की करणे, मारहाण करणे किंवा त्या व्यक्तीला या ठिकाणी भीती घालून ठोसे देणे, तसं नाही. या ठिकाणी 349मध्ये फोर्स म्हणजे बलप्रयोग म्हणजे काय हे लक्षात घ्या. तो 3 प्रकारे बलप्रयोग केला जातो. बलप्रयोग हा 3 प्रकारे केला जातो. तुम्हाला MPSCमध्ये प्रश्न असा येऊ शकेल, बलप्रयोग हा म्हणजे तुम्हाला पर्याय दिले जातात 1, 2, 3 आणि शेवटचा पर्याय असतो वरीलपैकी सर्व. तर पहिला प्रयोग आहे की बाय हिज बॉडीली ओन पॉवर. बॉडीली पॉवर म्हणजे मी शरीराच्या शक्तीने तुम्हाला नुसतं अडवलं, दोन्ही हात माझे असे तुमच्यासमोर उभा राहिलो तरीसुद्धा मी तुम्हाला माझ्या शारीरिक ताकदीनुसार थांबवलेलं आहे, म्हणजे मी या ठिकाणी बलप्रयोग केलेला आहे. मी प्रत्यक्ष तुमच्या अंगाला टच केलेला नाही, तरीसुद्धा या ठिकाणी तो मी अपराध 349च्या व्याख्येप्रमाणे करतो. बाय डिस्पोजिंग एनी सबस्टन्स इन सच अ मॅनर दॅट मोशन ऑर चेंज ऑर सिजेशन. तुमचा जी काय तुम्ही सायकलवरनं चालला आहे, मोटरसायकलवरनं चालला आहे किंवा कारमधनं चालला आहे आणि तुमच्या गाडीपुढं मी एकदम बॅरिकेड उभा करतो, मी तुम्हाला हात लावत नाही, काय करत नाही, किंवा एखादा मी लोखंडाचं पट्टी टाकतो आणि त्यामुळं तुम्ही थांबता. तुमचा थांबला की तुमची या ठिकाणी गती या ठिकाणी थांबली. गती थांबवली की किंवा एखाद्या व्यक्तीला गती दिली तरीसुद्धा तो बलप्रयोग झाला. म्हणजे एखादी बोट आहे, नाव आहे किंवा सायकलवरनं चालला आहे, ती सायकल पुन्हा मी मागावर नुसती ढकलून दिली तुमची, तर आणि तुम्ही सायकलवरनं पुढे उतारावर गेला तरीसुद्धा या ठिकाणी मी बलप्रयोग केला असं होतं. आणि बाय इंडक्टिंग एनी ॲनिमल टू मूव टू चेंज इट्स मोशन. म्हणजे तुमच्या अंगावरती एखादा प्राणी सोडणे आणि त्यामुळं तुमच्या प्राणी सोडल्यामुळं तुमची गती वाढणे किंवा गती थांबणे, या दोन्हीपैकी कुठल्या तरी काहीतरी गोष्ट होतं. समोर एखादा डॉग बघितला, तो आक्रमक असेल तर या ठिकाणी तो आपण थांबतो किंवा पळायला तर लागतो, चावू नये म्हणून, तरीसुद्धा हा या ठिकाणी गुन्हा होतो, हे माहीत असतं. त्यामुळं बलप्रयोग या शब्दाची व्याख्या 3 प्रकारे केलेली आहे 349मध्ये. आता क्रिमिनल फोर्स म्हणजे काय बघा. क्रिमिनल फोर्स, आता हा फोर्स कुठं वापरला जातो हे पोलिसांना आणखीन एका चांगल्या उदाहरणानं कळेल. तुम्ही अनेक मोर्चे हाताळता, तुम्ही अनेक वेळेला लोकांची आंदोलनं हाताळता, त्यावेळेला प्रत्यक्ष ते लोक तुमच्या अंगावरती येऊन तुम्हाला मारहाण करत नाहीत, पण तुम्ही जर बॅरिकेड लावत असाल तर ते बॅरिकेड ढकलत असतात, बॅरिकेड ढकलत असतात आणि ते तुम्हाला मागे खेचत असतात. तर त्या ठिकाणी तुमच्यावरती ते फोर्स वापरतात, फोर्स बलप्रयोग करतात. परंतु तो IPC कलम 186 प्रमाणे अडथळा आणणे असा अपराध होतो. प्रत्यक्ष 353 होण्यासाठी काय लागतं बघा. 353 होण्यासाठी फौजदारी पात्र बलप्रयोग लागतो. म्हणजे तो हेतुपूर्वक आणि तो तुमच्यावरती अंगावरती येऊन धावून येऊन प्रत्यक्ष तुम्हाला मारहाण करणे किंवा तुम्हाला शारीरिक दबाव आणणे असा आहे. म्हणून 350मध्ये व्याख्या केली, हू एव्हर इंटेन्शनली युजेस फोर्स टू एनी पर्सन विदाउट दॅट पर्सन कन्सेंट in order to the committing of an offense or intending by the use of such force to cause
or knowing it to be likely that the use of such force he will cause injury, fear, or annoyance to the person to whom the force is used is said to use criminal force. तुम्हाला मुंबईमधले आता मनसेचे जे संदीप देशपांडे आणि एक धुरी हे दोन आरोपी फरार आहेत सध्या. ते गाडीमधून पळून जात असताना एक महिला पोलीस पडली. त्यांचा बचाव असा आहे की आम्ही धक्का मारलाच नाही, पण त्यांच्या गाडीत बसत असताना ते पळत जाताना आपला धक्का कुणाला तरी लागेल याची त्यांना माहिती होती आणि ते धक्का लागल्यामुळं आणखीन तिसऱ्या व्यक्तीला लागल्यामुळं आणखीन एक महिला कोणतरी पोलीस पडेल हे त्यांना ज्ञान होतं, तरीसुद्धा त्यांनी तो कृत्य केलं. म्हणून तो क्रिमिनल फोर्स त्यांनी वापरला. प्रत्यक्ष त्या महिला पोलिसाला धक्का मारण्याची गरज नाही, पण दुसऱ्या एका PSIला धक्का लागला. तो धक्का त्या महिला पोलिसाला लागला आणि त्यामुळं ती पडली असली तरीसुद्धा IPC 350 प्रमाणे क्रिमिनल फोर्स झाला. क्रिमिनल फोर्स झाल्यावर ती पडली. तिला किरकोळ जरी जखम झाली असली तरी ती 332 353चा अपराध होतो. म्हणून क्रिमिनल फोर्स आणि या फोर्समधला फरक लक्षात ठेवा. तुम्हाला भीती वाटली, तुम्हाला उद्वेग आला, तुम्हाला कुठला तरी त्रास झाला तर या ठिकाणी जो बलप्रयोग केला जाईल त्याला म्हणायचं फौजदारी पात्र बलप्रयोग. आता ती महिला पोलीस पडल्यामुळं तिला काय आनंद झाला असेल का? नाही. तिला रागच आला असेल, तिला उद्वेगच आला असेल आणि त्यामुळे हा क्रिमिनल फोर्स वापरण्यात आलेला आहे. असं विश्लेषण आपल्याला न्यायालयामध्ये करावं लागतं आणि म्हणून MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला हा 349 350 हा शब्द प्रयोग तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर कलम आहे 351 ॲसॉल्ट. आता फोर्स नुसता वापरला, पण आता ॲसॉल्ट म्हणजे काय? whoever makes any gesture or any preparation or intending to or knowing it to be likely that gesture or preparation will cause any person to apprehend that who makes that gesture or preparation is about to use criminal force to that person. मी समजा पोलीस स्टेशनमध्ये आहे. पोलीस स्टेशनमध्ये मी माझ्या खुर्चीमध्ये बसलो आहे आणि 2 लोक आलेले आहेत. या 2 लोकांचा आरडाओरडा जोरात चाललेला आहे. त्यांच्या कायदेशीर कामामध्ये माझ्याकडून त्यांना मदत झाली नाही समजा, किंवा बेकायदेशीर मदत झाली नाही. ते माझ्या अंगावर धावून यायला लागलेले आहेत. माझ्या अंगावर धावून येत आहेत. प्रत्यक्ष मला ते हात लावत नाहीत, माझ्या टेबलला हात लावत नाहीत, परंतु एकदम अंगावर अशा हावभाव करून धाव येत आहेत. तेव्हा त्याला म्हणायचं ॲसॉल्ट. ॲसॉल्ट जे काय तुमच्या अंगावर धावून येणे आणि जे असे हावभाव करणे की तुमच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली पाहिजे की आता हे कधी पण मला मारतील, कधी पण मला खुर्चीतून उडतील, तर दॅट इज ऑल्सो ॲसॉल्ट. आणि त्याचबरोबर तुमच्या अंगावरती किंवा शरीरावरती कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी म्हणजे बलप्रयोग करणे म्हणजे सुद्धा ॲसॉल्ट आहे. ह्याला म्हणायचं मराठीमध्ये हल्ला किंवा हमला. IPC 353 होण्यासाठी क्रिमिनल फोर्स किंवा ॲसॉल्ट होणं आवश्यक आहे. नुसता फोर्स वापरून होत नाही. फोर्स वापरला तर तो IPC 186 सरकारी कामामध्ये अडथळा आणणे होतं. पण 353 साठी काय आवश्यकता असतं? फौजदारी पात्र बलप्रयोग केला पाहिजे किंवा हमला केला पाहिजे किंवा हल्ला केला पाहिजे की जे तुमचं कर्तव्य आहे ते करून न देण्यासाठी. त्यानंतर आपल्याला अभ्यासाला आहे 352. 352 मध्ये काय म्हणलं आहे? शिक्षा कलम आहे. पनिशमेंट फॉर ॲसॉल्ट ऑर क्रिमिनल फोर्स. म्हणजे एखाद्या खाजगी व्यक्तीनं दुसऱ्या खाजगी व्यक्तीवर जो काय बलप्रयोग केला असेल तर तो IPC 352 प्रमाणे NC ऑफेन्स आहे आणि NC ऑफेन्सला
यामध्ये शिक्षा जी आहे ती शिक्षा 3 महिन्यापर्यंतच्या कैदेची आणि दंड 500 रुपयेपर्यंत आहे. बऱ्याच वेळा शिवीगाळ करताना तो माझ्या अंगावर धावून आला, तर पोलीस शक्यतो मारामारी झाली नसताना सुद्धा त्याला 323 लावायला बघतात आणि 504. तर 352 हे एक महत्त्वाचं कलम आहे. नुसते अंगावर धावून जाणे, हावभाव करणे किंवा काठी घेऊन तुमच्या पुढे उभा राहणे, इट इज अ जेस्चर, इट इज अ क्रिमिनल फोर्स आणि याला शिक्षा आहे 3 महिन्यापर्यंतची कैद किंवा 500 रुपये दंड किंवा दोन्ही. हे 352 कलम आहे ते व्याख्या कलम आहे. त्यानंतर 353 जे सर्व पोलीस अंमलदारांना माहीत असणं आवश्यक आहे. असॉल्ट ऑर क्रिमिनल फोर्स हे 2 शब्द कायम लक्षात ठेवा. 353 मध्ये काय पाहिजे, एक तर शारीरिक हमला किंवा फौजदारी पात्र बल प्रयोग टू डिटर द पब्लिक सर्वंट फ्रॉम डिस्चार्ज ऑफ हिज ड्युटी. तुम्हाला कर्तव्यावर नेमलं पाहिजे. तुम्हाला कर्तव्यावर नेमले असल्याबाबतचा आदेश किंवा स्टेशन डायरीत नोंद किंवा तुमच्या ड्युटी रजिस्टरमध्ये नोंद असली पाहिजे. अन्यथा तुम्ही बॉम्बे पोलीस ॲक्ट 28 प्रमाणे असं म्हणू शकत नाही की पोलीस ऑफिसर इज ऑलवेज ऑन ड्युटी. नो, कर्तव्यावर असणं वेगळं आणि डिस्चार्जिंग ऑफ हिज ड्युटी म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असणं यामध्ये फरक आहे. आणि जेव्हा तुम्ही अंमलबजावणी करत असता तुमच्या कर्तव्याची तेव्हाच या ठिकाणी तो 353 होतो. Whoever assaults or uses criminal force to any person being a public servant in the execution of his duty. The execution of duty याला म्हणायचं कर्तव्याची अंमलबजावणी करत असताना. आता तुम्ही समजा पोलीस स्टेशनमध्ये आहे, दुपारी 1:30 ते 2 या वेळामध्ये तुमची लंच टाईम आहे. तुम्ही जेवण करत आहात किंवा 11 ते 12 दरम्यान तुम्ही चहा पित आहात आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने फटका दिला तर 353 होणार का, सांगा मला. नाही होणार सर. होणार नाही. करेक्ट. कारण आपल्या बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांना अंमलदारांना हा शब्दच माहीत नाही. एक्झिक्युशन ऑफ ड्युटी. सरकारनं तुम्हाला 15 मिनटं सकाळी चहाला, संध्याकाळी चहाला 15 मिनटं आणि दुपारी अर्धा तास चहा जेवणासाठी कायदेशीर दिलेला आहे. या कालावधीमध्ये तुम्ही जरी ऑफिसमध्ये असला तरी तुमचं एक्झिक्युशन ऑफ ड्युटी करत नसता. पण तुम्ही क्राईम कारकून आहे किंवा ठाणे अंमलदार आहे, तुमचं रेकॉर्ड काय तर तुम्ही लिहित बसला आहे, गोपनीय शाखेचे कॉन्स्टेबल आहे, तिथं येऊन तुम्हाला कोणी अडथळा केला, फटका दिला तर तो गुन्हा होणार. एक्झिक्युशन ऑफ ड्युटी चालू आहे. मग ती ऑफिसमधली असो, रस्त्यावरची असो किंवा इतर कुठली. म्हणून एक्झिक्युशन ऑफ ड्युटी हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि सच पब्लिक सर्वंट ऑर विथ इंटेंट टू प्रिव्हेंट, आणि त्याचा हेतू असा असला पाहिजे की तो हेतू हा तुम्हाला तुमच्या कर्तव्यामध्ये अडथळा आणण्याचा, कर्तव्यामधून तुम्हाला प्रतिबंध करण्याचा किंवा कर्तव्य करण्यापासून भीती घालण्याचा असला पाहिजे. तर त्या ठिकाणी 353 होतं. यामुळे कलम 353साठी महाराष्ट्रामध्ये जी अमेंडमेंट झालेली आहे त्या अमेंडमेंटप्रमाणे 2018 पासून या गुन्ह्याला 5 वर्षापर्यंतच्या कैदेची शिक्षा झालेली आहे. इतर IPCच्या पुस्तकामध्ये तुम्हाला या अपराधाला शिक्षा ही 3 वर्षापर्यंत दिसेल. हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, नॉन बेलेबल ऑफेन्स आहे आणि तो सत्र न्यायालयामध्ये चालतो. अशा अपराधामध्ये पोलिसांची जर साक्ष व्यवस्थित झाली तर आरोपी निर्दोष सुटण्याची शक्यता फार कमी. जर त्या पोलिसाला आपण कोण आहोत हे नीट सांगता आलं नाही, एक्झिक्युशन ऑफ ड्युटी म्हणजे काय ते सांगता आलं नाही किंवा काय सांगता आलं तरच होईल. या ठिकाणी तुम्हाला मी 2 उदाहरणं देणार आहे. आता 353 मध्ये आत्ता सध्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्री महोदय असलेल्या अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर मॅडम यांनी
नो एंट्रीमधून गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्या आमदार होत्या, मंत्री नव्हत्या, आमदार होत्या. तेव्हा ट्रॅफिक ड्युटी करत असले कॉन्स्टेबल आणि तिथे खाकी ड्रेसमध्ये असलेले 2 कॉन्स्टेबल यांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आणि त्यांचे PA ड्रायव्हर त्यांना धक्काबुक्की करून ते गेले. पुढं जाऊन थांबवून अजून पुन्हा त्या पोलिसालाच बोलून त्या PAनं आणि ड्रायव्हरनी आणि मॅडमनी त्यालाच दमदाटी केली, त्यालाच माफी मागायला लावली आणि नंतर तो गुन्हा दाखल झाला. त्यामध्ये मॅडमना सत्र न्यायालयानं मेहरबानी केलेली आहे, अन्यथा फक्त कमीत कमी त्यांना 3 महिने शिक्षा दिलेली आहे, शिक्षा झालेली आहे. इथे साताऱ्यामध्ये सुद्धा असंच गणपतीच्या बंदोबस्तानंतर एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल होता, त्याला एका नगराध्यक्ष याच्या मुलानं अशाच प्रकारची दमदाटी केली होती, त्यामध्ये सुद्धा त्याला शिक्षा झालेली आहे. हे 6 घटक कायम लक्षात ठेवा. तुम्ही कर्तव्यावर आहे का? आहे, याचा पुरावा लागतो. तुम्ही प्रत्यक्ष जे काय कर्तव्य करत आहात त्याची अंमलबजावणी करत असला पाहिजे. त्या अंमलबजावणीमध्ये तुम्हाला भीती वाटली का? तुमच्या कामामध्ये अडथळा कोणी निर्माण केला का? कोणी तुम्हाला या ठिकाणी कर्तव्य करू नये म्हणून तुम्हाला भीती घातली का? या 4-5 घटकांचं तुमची साक्षी देताना जर त्या ठिकाणी आलं तर काही प्रॉब्लेम नाही. त्या अमरावतीच्या केसमध्ये एका खाकी ड्रेसमधल्या कॉन्स्टेबलनं हॉस्टाईल झाला, तर त्याच्याविरुद्ध डिपार्टमेंटल एन्क्वायरी करायचे आदेश माननीय सत्र न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळं जे सत्य आहे ते जे पाहिलेलं आहे ते सांगायला थोडंसं त्यांना नकार दिला तर ते महागात पडतं, हे लक्षात असू द्या. ओके, आपला विषय लांबवायला नको. पण 353 हे महाराष्ट्र राज्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे, पण त्याचा गैरवापर पण करू नका, ते पण चुकीचं आहे. त्यानंतर 354 जेव्हा केव्हा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नवीन हा 354 कलमाबद्दलची तरतूद झाली, ती तारीख तुम्हाला आठवते का? क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट हा IPC 354 376 जी दुरुस्ती झाली ती दिल्लीच्या निर्भया घटनेनंतर झालेली आहे. तुम्हाला प्रश्न आला विचारला समजा की फौजदारी कायद्यांमध्ये सन 2013 जी दुरुस्ती झाली, सुधारणा झाली, ती कोणत्या तारखेपासून अंमलात आली? तर ती 3 फेब्रुवारी 2013 अंमलात आलेली आहे. हा नवीन फौजदारी कायदा जो आहे तो 1 महिन्यामध्ये कोणी तयार केला? तर जस्टिस वर्मा कमिटी. लक्षात ठेवा, जस्टिस ते बिचारे वारले आता, पण त्यांनी 29 दिवसामध्ये हा ड्राफ्ट तयार करून दिला आणि त्यांचं नाव आहे जस्टिस वर्मा कमिटी. त्यामध्ये 3 न्यायाधीश होते आणि त्यामुळं तुम्हाला माहीत असू द्या. 354 बघा काय आहे बघा. 353 आणि 354 थोडासा फरक आहे. असॉल्ट ऑर क्रिमिनल फोर्स टू वुमन म्हणलं इथं. 353 काय आहे? पब्लिक सर्वंटवर म्हणलेलं आहे आणि 354 महिलेवर आणि विथ इंटेंट टू आउटरेज हर मॉडेस्टी, तिचा विनयभंग किंवा तिच्या मनात लज्जा उत्पन्न करणे या हेतूने जर कोणी बळाचा वापर केला, कोणी फौजदारी पात्र बलप्रयोग केला तर या ठिकाणी तो गुन्हा होईल. आणि हा गुन्हा जो आहे त्या ठिकाणी करत असताना हा गुन्हा 354 जो आहे त्याला 1 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंतच्या कैदीची शिक्षा आहे. इथे शरीराला स्पर्श करणं आवश्यक आहे किंवा तिच्या अंगावर धावून जाणं आवश्यक आहे किंवा तिच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण झाली पाहिजे तुमच्या हावभाव करण्यामुळं पुरुष की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे तिच्या मनात लज्जा निर्माण होऊ शकेल. 354 क्रिमिनल फोर्स आणि ॲसॉल्ट म्हणजे इथे काहीतरी शारीरिक बलप्रयोग होत असतो किंवा तुमच्यावरती असे काहीतरी त्या महिलेवरती हेतुपूर्वक कृत्य केलं जातं की ज्यामुळं तिला
काहीतरी हमला किंवा बळजोरी होत असते. इथे 354A to D यामध्ये काय फरक आहे बघा. 354A पासून D पर्यंत जे काही विनयभंगाचे प्रकार आहेत यामध्ये प्रत्यक्ष स्त्रीला कोठेही स्पर्श करण्याची गरज नाही, म्हणजे स्त्रीच्या शरीराला, तरीसुद्धा तो अपराध होतो. हे 354A मध्ये लक्षात ठेवा. सेक्शुअल हॅरेसमेंट अँड पनिशमेंट फॉर सेक्शुअल हॅरेसमेंट. इथे लैंगिक छळ म्हणलेलं आहे. हॅरेसमेंट म्हणजे नुसता बोलून सुद्धा छळ होतो, किंवा काय वस्तू दाखवल्यामुळं पण छळ होतो, किंवा काय अश्लील फोटोग्राफ दाखवल्यामुळं पण छळ होतो, लैंगिक छळ. त्यामुळे 354 मध्ये जसं ते क्रिमिनल फोर्स किंवा असॉल्ट आहे तसं 354A मध्ये नाही, हॅरेसमेंट म्हणलेलं आहे. त्यामुळे कुणी शारीरिक तुमची जवळीक करायला लागला, तुमच्या शरीराजवळ येऊन तुम्हाला, म्हणजे कोणत्याही महिलेला न आवडणारा तो काय बोलायला लागला, किंवा त्याचे हावभाव करायला लागला, तो म्हणजे एखादा माणूस त्या महिलेच्या समोर जाऊन नुसता टेबल पुढे वाकडे तिकडे डान्स करायला लागला, जे अनपेक्षित आहेत, त्याप्रमाणे 354A तो गुन्हा करतो, हे लक्षात असू द्या. किंवा डिमांड ऑर रिक्वेस्ट फॉर सेक्शुअल फेवर्स. एखाद्या महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी करणे, मग ते तोंडी करणे किंवा विनंती करणे हा सुद्धा गुन्हा आहे. विनंतीच ना करता येणार नाही किंवा मागणी करता येणार नाही. इथे तो स्पर्श करत नाही, परंतु तोंडी बोलतो. त्यानंतर पोर्नोग्राफी, शोईंग पोर्नोग्राफी अगेन्स्ट द विल ऑफ ए वुमन. इथं अगेन्स्ट द विल ऑफ ए वुमन हा महत्त्वाचा शब्द आहे. एखाद्या महिलेला खरोखरच ते बघण्याची आवड असेल तसले अश्लील फोटो, तर ते 354A मध्ये होणार नाही. पण तिच्या इच्छेविरुद्ध जर कोण दाखवायला लागला, एखाद्या मोबाईलमधली व्हिडिओ, एखाद्या मोबाईलमधलं काहीतरी पिक्चर, तर तो गुन्हा होतो. उदाहरणार्थ गेल्या 5 वर्षापूर्वी एक महाबळेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. पुणे महाबळेश्वर अशी एक चांगली शेअर बस आहे. या बसमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकाला परिचित नसलेले, परंतु एकाच 2 सीटच्या बाकडावरती त्यांचं बैठक व्यवस्था आली. तो पुण्यापासून निघाल्यानंतर थोड्या वेळानंच त्याच्या मोबाईलमधले अश्लील व्हिडिओ बघायचा, आणि तो बघता बघता त्या महिलेला दिसेल असं तो पद्धतीनं तो व्हिडिओ दाखवायचा मोबाईल. तर तिनं 2 वेळा त्याला सांगितलं, कंडक्टरला सांगितलं, हे अश्लील व्हिडिओ बंद करा. तरी पण तो आगाव असल्यामुळे त्यानं काय बघितलं नाही. शेवटी कंडक्टरनं महाबळेश्वरला आल्यानंतर ती गाडी पोलीस स्टेशनला नेली. त्यानंतर मग त्यांनी मला विचारलं तर काय करायचं म्हणून. मग मी त्यांना हे कलम सांगितलं की तिच्या इच्छेविरुद्ध तो फोटोग्राफ दाखवत असेल तर ते 354A मध्ये बसतं आहे, आणि त्यामुळं त्याला अटक झाली, गुन्हा दाखल झाला. खूप पुन्हा पाया पडत होता वगैरे, परंतु त्याचं महाबळेश्वर फिरायचं राहून तो महाबळेश्वरच्या लॉकअपमध्ये दिसला. त्यानंतर मेकिंग सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स. लैंगिक भावना उद्दीपित करणारी कुठलीही शेरेबाजी करायची नाही. अमुक एखाद्या स्त्रीची फिगर कशी आहे, तिचा रंग कसा आहे, किंवा तिचं शारीरिक वर्णन अजिबात बोलायचं नाही. अशा प्रकारचा अपराध तो बोलण्यामुळं पण होतो. आणि एखादा मनुष्य या ठिकाणी जो अपराध करत असेल तर त्या अपराधाला 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, दंड होऊ शकतो. आणि म्हणून 354A ला शारीरिक स्पर्श कोठेही न होता 4 प्रकारे अपराध सांगितलेले आहेत. 354B असॉल्ट ऑर यूज ऑफ क्रिमिनल फोर्स टू वुमन विथ इंटेंट. सगळीकडे विथ इंटेंट महत्त्वाचं आहे, हेतुपूर्वक. डिसरोब म्हणजे तिला कपडे काढायला भाग पाडणे. या ठिकाणी सुद्धा कपडे तो हातानं उतरवत नाही पुरुष, परंतु तिला फक्त दमदाटी करतो आहे, तुझ्या अंगावरचे कपडे काढ म्हणून. तर त्या ठिकाणी सुद्धा तो स्पर्श न करता सुद्धा या ठिकाणी जर काय
कुठल्याही प्रकारचा तो फोर्स वापरत असेल त्या स्त्रीवर कपडे काढायला, तर या ठिकाणी शरीरावरचे कपडे काढायला भाग पाडणे म्हणजे 354B खाली तो गुन्हा होतो, हे लक्षात असू द्या. आणि या अपराधाला शिक्षा 3 वर्ष ते 7 वर्षापर्यंत आहे. 354C वायरिझम म्हणजे एखाद्या महिला एकांतात असताना किंवा तिच्या काही एकांतामधल्या काही दैनंदिन कामं करत असताना, समजा स्नान करत असेल, बाथरूमला गेले असेल, टॉयलेटला गेले असेल किंवा मेकअप रूममध्ये असेल आणि ती तिच्या एकांतात करत असलेल्या गोष्टी कोणी एखादा माणूस खिडकीमधून किंवा अन्य कुठल्या तरी वेब कॅमेराद्वारे किंवा अन्य कुठल्याही मार्गानं जर तिचे फोटोग्राफ घेत असेल, इमेजेस काढत असेल, व्हिडिओ शूटिंग, फोटो, तर तो या 354C प्रमाणे गुन्हा होतो. आणि या ठिकाणी जो गुन्हा होतो तो शिक्षापात्र आहे आणि त्याला सुद्धा 3 वर्ष ते 7 वर्ष शिक्षा आहे. इथे फक्त असं आहे की एखाद्या स्त्रीचं काय फोटोग्राफ घेण्याची वेळ आली असेल, काय तिच्यावर औषधोपचार करत असताना वगैरे, तर ते डॉक्टरचा तो अपराध होणार नाही. किंवा 354मध्ये सुद्धा एखाद्या डॉक्टरनं तपासणीसाठी त्या शारीरिक स्पर्श केला असेल तर तो गुन्हा होणार नाही. त्यानंतर स्टॉकिंग म्हणजे पाठलाग करणे. कोणताही पुरुष मनुष्य हा त्या 354A मधनं या ठिकाणी जर त्या स्त्रीची इच्छा नसताना तिनं सांगितल्यानंतर सुद्धा तिचा पाठलाग करत असेल तर तो गुन्हा या ठिकाणी होतो. आणि याला जी शिक्षा आहे ती शिक्षा या ठिकाणी किती वर्ष सांगितलेली आहे, यामध्ये यामध्ये कमीत कमी पनिश्ड ऑन ह्या पहिल्या अपराधासाठी याला जी शिक्षा सांगितलेली आहे ती 3 वर्षापर्यंत आहे. आणि दुसऱ्या अपराध त्यानं त्याच व्यक्तीनं केला असेल तर तो 5 वर्षापर्यंत आहे. पहिल्या अपराधासाठी 3 वर्षापर्यंत आहे. आणि आता फक्त स्टॉकिंगमध्ये 2 गोष्टी आहेत अपवाद केलेले आहेत. ते म्हणजे सरकारी अंमलदार, पोलीस अंमलदार म्हणून तुम्हाला जर एखाद्या महिलेचा सुद्धा वॉच करायला, पाठलाग करायला कायदेशीर आदेश दिला असेल, ती स्त्री जाते कोठे, कुणाला भेटते, ती गुन्हेगाराला भेटते का, आश्रय देते का, हे पाहण्यासाठी तिच्यावर वॉच म्हणून, तुमची वॉचर म्हणून नेमणूक केली असेल आणि कायदेशीर कर्तव्य तुमचा बजावत असाल आणि त्यावेळेला तिनं ओळखलं की हे आपल्या मागे काय येत आहेत, तर त्या ठिकाणी तिनं जरी तक्रार केली तरी ती 354D प्रमाणे त्या पोलिसाविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही, कारण तो कायदेशीर कर्तव्य बजावत आहे. अशा प्रकारच्या या 354D पर्यंतच्या 354A ते 354D पर्यंतच्या आपल्याला ज्या अभ्यासक्रमाला बाबी आहेत याबद्दल कोणाला काय शंका असेल तर मला विचारा. अन्यथा जरा माझा घसा अजून फार चांगला नाही, आपण उद्या घेऊया आपण लेक्चर. तर प्रश्न असेल काय विचारा मला फक्त 354A to D बद्दल.